आज आहे संडे आणि माझी आई चालली आहे गावाला, तर तिच्यासाठी काही पदार्थ करून देणार आहे प्रवासात खाण्यासाठी. तर आज आपल्या रेसिपीमध्ये दोन रेसिपी मी दाखवणार आहे. तर त्यामध्ये पहिली रेसिपी ही आपली आहे जी गोडाची आहे आणि दुसरी आहे ती जरासा तिखट नमकीन असा पदार्थ आहे. तर चला तर मग स्टार्ट करूया. मी तुम्हाला आता रेसिपीजचे जे काही साहित्य घेतलं आहे ते दाखवते. हा पहिला जो पदार्थ गोडाचा मी बनवते त्याचं नाव आहे कापण्या. हा जास्त करून आमच्याकडे सातारा साईडला बनवला जातो. हा आपला जास्त दिवसही राहू शकतो, प्रवासात आपण घेऊन जाऊ शकतो. तर चला तर आपण ह्याचे साहित्य बघूया. इथे मी घेतले आहे गव्हाचं पीठ आणि इथे घेतलं आहे गूळ आहे, तो मी पाण्यात विरघळवून घेतलं आहे, त्याचं पाणी आहे. ह्या पाण्याने आपल्याला हे गव्हाचं पीठ मळायचं आहे. इथे घेतली वेलचीची पावडपूड, खसखस आणि थोडंसं मीठ. चला तर मग आता आपण पीठ मळून घेऊया. मी पीठ मळून घेतलेलं आहे. थोडंसं जाडसर ठेवायचं, एकदम पातळ नाही मळायचं आहे. आणि आता इथे मी तेल पण तापायला ठेवलेलं आहे. तर बघूया आता आपण ह्याची चपाती लाटून घेऊया. जास्त पातळ नाही करायची, थोडीशी जाडच ठेवायची, त्याच्याने कापण्या आपल्या ज्या आहेत त्या चांगल्या फुगतात आणि जरा नरम कुसकुशीत अशा होतात. चला तर मग आता आपण बघूया. बघू शकता इथे आता मी चपातीसारखं लाटून घेतलेलं आहे. बघा एवढं जाड पाहिजे. आता ह्याच्यावर आपण जी घेतलेली खसखस ती लावून घेऊया आणि मग आपण ह्याचे शंकरपाळीसारखे काप करून घेऊया. बघू शकता इथे मी खसखस लावून अशा प्रकारे आपले शंकरपाळ्या टाईप करून घेतलेले आहे. आता आपण तेलात तळून घेऊया. तुम्ही पाहिजे त्या आकारात करू शकता. शंकरपाळ्या आपण जेव्हा करतो त्या जरा छोट्या छोट्या करतो, त्या जरा आपण मोठ्या मोठ्या ठेवायचं. चला तर मग आता आपलं तेल पण तापलेलं आहे, आपण हे तळून घेऊया. तर इथे मी तेलात हे तळून घेते एक एक टाकून. आता कलर चेंज होतो, आपण हे काढून घेऊया. अशा प्रकारे हा लगेच होणारा पदार्थ आहे जो तुम्ही प्रवासात घेऊन जाऊ शकता. अशा प्रकारे आपल्या ह्या सगळ्या कापण्या बनवून झालेल्या आहेत. बघू शकता. आता आपण वळूया दुसऱ्या रेसिपीकडे. आता आपण ही दुसरी रेसिपी करतो आहे, त्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. आधी रेसिपीचं नाव सांगते, तिखट पुऱ्या ज्या आपण प्रवासात घेऊन जाऊ शकतो. तर साहित्य आपण इथे बघूया. इथे घेतलं आहे मी गव्हाचं पीठ आणि इथे जे तिखट पुऱ्यांसाठी जे मसाले लागणार आहेत ते घेतले. इथे आहे खसखस, ओवा, जिरं, मीठ आणि आपला घरगुती लाल मसाला आणि हळद. चला तर आता हे सगळं मिक्स करून आपण एक पीठ मळून घेऊया आपण. अशा प्रकारे इथे बघू शकता तुम्ही पीठ मळून घेतलेलं आहे. आधी इथे पोळी लाटून हे घेतलेलं. आता आपण ह्याच्या पुऱ्या करून घेऊया. तर अशा प्रकारे पुऱ्या करून घेते मी. अशा प्रकारे केलं तर जरा लवकर होतात. बघू शकता. तर ह्या जरा पुऱ्या छोट्याच ठेवायचा, म्हणजे खाताना छान लागतात. चला तर आता यात तळून घेऊया. ते आपलं आता तेल तापलेलं आहे. मी मग असंच तेल घेतलेलं आहे, जे कापण्या करताना वापरलं होतं ते. सगळं छानपैकी पुरी फुटते. आपलं तेल छान तापलेलं होतं. अशा प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊया. आणि परत 2 पुऱ्या टाकलेल्या आहेत, अशा छान फुगल्या आहेत. अशा प्रकारे आपले प्रवासात खाण्यासाठी दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत. ह्या आहेत कापण्या आणि हे आहेत तिखट पुऱ्या. असेच तुम्ही पण तुमच्या घरातल्यांना किंवा तुम्ही स्वतः बाहेर जात असाल तेव्हाही तुम्ही असेच पदार्थ घेऊन जावा
जेणेकरून तब्येतीसाठीही हे चांगले आहेत आणि बाहेरचं जे खाणं होतं त्याच्याने आपल्याला भरपूर त्रास होतो प्रवासात, तर हे असं काहीतरी हलकं फुलकं करून नेलात तर तुमच्या तब्येतीसाठी चांगलं आहे. जसं की ह्याच्यात आपण गूळ वापरले आहे, तुम्हाला तर माहितीच आहे गुळाने आपल्या शरीरासाठी चांगला असतो गूळ. त्याच्यासाठी ह्या कापणाऱ्या गव्हाच्या पिठाच्या आहेत, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आपण बाहेर प्रवासात गेलो तरी पण मैद्याच्या रोट्या वगैरे असं खातो, त्याच्याने प्रवासात भरपूर आपल्याला त्रास होतो. त्यामुळे ह्या अशा घरगुती कापण्या करून न्या. आणि जसं की इथे तिखट पुऱ्या आहेत, ह्याच्यात आपण टाकलेलं आहे जिरं, ओवा. तर जिऱ्याने पोटात थंडावा पडतो आणि ओव्याने गॅस वगैरे असे प्रॉब्लेम होत नाहीत ओव्यामुळे, किंवा झालेही असतील तर त्याचा आपल्याला ओव्यामुळे चांगला फायदा होतो. किंवा प्रवासात आपण बसून प्रवास करतो, त्याच्यामुळे आपल्याला गॅसेसचे वगैरे प्रॉब्लेम होऊ शकतात. आणि त्याच्यात हे पण गव्हाच्या पिठाचं आहे, त्याच्यामुळे काही त्रास नाही. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या अशा 2 रेसिपीज नक्की करून पहा घरी आणि प्रवासात नक्की घेऊन जावा. चला तर मग बाय.